सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेना एक वादळ पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण शिवसेना एक वादळ या माध्यमावर नवीन असाल, पहिल्यांदाच हे माध्यम पाहत असाल, तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना पुनश्च कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. आजच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला, आजच्या विषयाच्या सुरुवातीला मी तुम्हाला चित्रा वाघांचा एक व्हिडिओ दाखवणार आहे. अगदी फार काही जुना व्हिडिओ नाहीये, काही वर्षच मागे जायचंय. ज्यावेळेस चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये या पदाधिकारी होत्या, त्यावेळेस त्यांचे विचार आणि आताचे त्यांचे विचार, मी का ह्या माणसांना ट्रोल करत असतो, उगाच नाही, आपले कोणाशी वैयक्तिक काही हेवे दावे नाहीत, आपले कोणी दुश्मन नाही, पण त्या दिवशी आपण जसा नवनाथ बनला कोल्लाय, अगदी पुराव्यासह कोल्लाय नवनाथ बन नावाच्या यांच्या त्या प्रवक्त्याला, जे स्वस्तातली नशा करून इथे मीडियावर येऊन फक्त शिवसेनेच्या विरोधात येऊन गरळ ओकतात, आपण चांगलाच कोल्ला. त्यानंतर आज जे विषय मी तुम्हाला दाखवणार आहे, मी का चित्रा वाघांचा व्हिडिओ दाखवतोय, कारण काल परवामध्ये चित्रा वाघांनी ज्या प्रकारे एक 1-1.5 मिनिटांचा व्हिडिओ करून कशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अगदी सर्वसामान्य आहे, कसं कुठेही सिलेंडरसाठी कोणीही संघर्ष करत नाहीये, सर्व काही सुरळीतपणे चालू आहे, यांच्या घरामध्ये व्यवस्थित येत असेल याचा अर्थ महाराष्ट्रात येतोय असं नाही ना. मी तुम्हाला त्यांचा जुना एक व्हिडिओ दाखवतो. त्यावेळेस स्मृती इराणींविषयी, नरेंद्र मोदींविषयी यांचं काय मत होतं, कशा प्रकारे आपले विचार ठेवत होते आणि आत्ताच त्यांची विचार ठेवायची पद्धत, या दोघांमधला एक फरक स्पष्ट करून दाखवेल. तुर्तास तुम्ही हा व्हिडिओ पहा. मोदी जी के अच्छे वाले दिनों में, अच्छे वाले दिन के इस राज में हम देख रहे हैं कि पेट्रोल और डीजल के जो दर है वो दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं. आज जो है गैस सिलेंडर का भाव है वो भी 48 रुपए से बढ़ा दिया गया है. एक तरफ मोदी जी कहते हैं कि चूल्हे से जो धुआं निकलता है उससे इस देश की किसी माँ बहन की आंखें जो है, धुएं से उनकी आंखों से आंसू ना निकले, उनकी आंखें खराब ना हो, इसलिए उज्ज्वला गैस कनेक्शन की बात करते हैं. लेकिन शायद मोदी जी ये भूल गए कि सिर्फ गैस कनेक्शन देने से खाना नहीं पकता, उसके लिए गैस सिलेंडर जरूरी है, जिसका भाव आज आपने 48 रुपए कर दिया है, 48 रुपए से बढ़ा दिया गया है. आप देखिए कि जब यूपीए की सरकार थी तब यही मोदी जी, यही स्मृति ईरानी जी, यही एनडीए के नेता रास्ते पे आते थे और कहते थे बहुत हो गई महंगाई की मार, अगली बार मोदी सरकार. लेकिन आज जनता कह रही है बहुत हो गई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार, हमें नहीं चाहिए ये सरकार. या चित्रा वाघांचं कसं आहे, जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, जिकडे सत्ता, जिकडे आपला फायदा, जिकडे स्वार्थ तिकडे चांग भलं. या ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या, इकडे नवऱ्याच्या केसेस ओपन झाल्या आणि त्यानंतर चित्रा वाघांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. माणसं प्रवेश घेतल्यानंतर त्यांची वृत्ती कशी चेंज होते हे आपण स्पष्टपणे पाहताय. गेल्या 1-2 वर्षांपासून, जेव्हापासून यांचा प्रवेश झालाय, यांची भाषा कशी बदलली आहे, यांचं भाजपाविषयीचं ते बेगडी प्रेम. म्हणजे कसं असतं, जे नवनवीन धर्मांतर करतात ते जास्त कट्टर असतात. अगदी आत्ता धर्मांतर केलेले हे त्या धर्मातल्या मूळ लोकांपेक्षाही जास्त कट्टर असतात. म्हणजे चित्रा वाघ मूळ भाजपाईंपेक्षाही जास्त कट्टर झालेले आहेत. आता तुम्ही पहा ना, पूजा चव्हाणचं प्रकरण घ्या. संजय राठोडांचा राजीनामा मागितला उद्धव साहेबांकडनं, म्हणजे पूजा चव्हाणचं आत्महत्या प्रकरण. ज्या प्रकारे चित्रा वाघ अगदी पोट तिडकीने तो विषय मांडत होत्या, जणू काही पूजा चव्हाण हे प्रकरणातल्या त्या न्यायाधीश आहेत, सर्व काही त्यांनाच कळतंय. पण ठीक आहे, आरोप झाला, उद्धव साहेबांनी राजीनामा घेतला. याचं कारण सांगतो, निष्पक्ष चौकशी व्हावी, चौकशीमध्ये कुठेही दबाव येऊ नये, मंत्र्याचा राजीनामा घेतला, उद्धव साहेबांनी घेतला. चित्रा वाघ, तुम्ही सांगितलं होतं उद्धव साहेबांना राजीनामा घ्या, उद्धव साहेबांनी राजीनामा घेतला असं समजूयात. त्यानंतर काय झालं, चित्रा वाघ त्या पूजा चव्हाणच्या प्रकरणावर आपण आता का आवाज उचलत नाही आहात? ते संजय राठोड आता तुमचे भाऊ झाले, तुमची रक्षाबंधनं होतात. संजय राठोडांविषयी आपण आता ना विधानसभेत, ना विधानसभेच्या बाहेर, ना मीडियावर कुठलाही चकार शब्द काढत. पूजा चव्हाणचं प्रकरण का थंड झालं? शेवटी राजकीय जमलेबाजी असते ही. तुम्हाला जेवढं सांगितलं जातं तेवढं तुम्ही करता, तुम्हाला काही घेणं देणं नसतं कुणाशी. आज तेच संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुमच्या सोबत बसले, तुमच्या सोबत, मी चांगले शब्द वापरतो, तुमच्या सोबत बसले आणि आपण काहीच करू शकला नाहीत.
चित्रा वाघ कसं असतं, मला खरंच आता राजकारणातल्या त्या तत्व, विचार, निष्ठा या शब्दांवरचा विश्वास उडालेला आहे. असो, मी त्या पूजा चव्हाणच्या विषयी काहीच म्हणणार नाही, त्या प्रकरणावर काही होणार सुद्धा नाही, मला माहिती आहे. आज तेच संजय राठोड मागच्याही पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले. जनतेलाही नेमकं काय पाहायचं असतं, काय हवं असतं हेच कळत नाही. जे काही असेल ते सर्व खुश, जनता भी खुश, नेता भी खुश, आणि मग बेगाने शादीमध्ये आम्हीच अब्दुल्ले का दिवाने होतोय. असो, प्रत्येकाला आपापली खुशी प्यारी. याच चित्रा वाघ ज्या वेळेस काल परवा व्हिडिओ करतात, म्हणजे ह्यांना त्या रांगा दिसत नाहीत का? मी पुन्हा चांगले शब्द वापरतो, डोळ्यांना रांगा दिसत नाहीत का? माझ्या तोंडामध्ये काही वेगळे शब्द येतात, पण मी त्याच्यावर नियंत्रण ठेवतोय. डोळ्यांना रांगा दिसत नाहीत का? अगदी आजचीच मुंबईतली एक रांग तुम्हाला दाखवतो. आजचीच मुंबईतली रांग जरा पहा. ह्या रांगा पाहिल्यानंतर मला चित्रा वाघांचा त्या दिवशीचा व्हिडिओ आठवतो, ज्यात त्या म्हणतायत कुठेही कमी नाही, सर्व काही व्यवस्थित आहे, फक्त आम्ही बदनाम करतोय, विरोधक म्हणून आम्ही बदनाम करतोय. मग ह्या रांगा, सकाळचं कोवळं ऊन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, काय मिळतं ते मिळतं. काय मिळतं? व्हिटॅमिन सी मिळतं की डी मिळतं? त्याला सांगा, कमेंटमध्ये करून सांगा. की उन्हामध्ये कुठलं, दुपारच्या उन्हामध्ये कुठलं व्हिटॅमिन असतं हे पण सांगा. सकाळच्या नाही, दुपारच्या उन्हामध्ये कोणतं व्हिटॅमिन मिळतं? घरचा अभ्यास. ह्या चित्रा वाघांना खर तर ह्यांनी यांचे नंबर उघड करायला हवेत. ह्यांनी त्या नवनाथ बनने, ज्यांना हे काहीच दिसत नाही, आपले नंबर द्या. जर तुम्हाला सिलेंडर मिळाला नाही तर तुम्ही आम्हाला फोन करायचा, आम्ही तुम्हाला तो सिलेंडर मिळवून देणार. जरा पहा ना त्याशी चित्रा वाघ काय म्हणाले होते. गॅस बुकिंग बंद नाही. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आवश्यक सेवा सुरळीत मिळाव्यात यासाठी सतत काम चालू आहे. गॅस कंपन्यांनी फक्त बुकिंग समोर एक नियम ठेवलाय. एका बुकिंग नंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान 25 दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे. त्यामुळे कधी कधी 25 दिवस पूर्ण झाले नसतील तर बुकिंग होत नाही आणि त्यातून बुकिंग बंद झाली अशी चुकीची अफवा पसरते. आणि काय झालंय, पत्रकारांनी जे काही घेरलं, या असल्या व्हिडिओ नंतर पत्रकारांनी जे काही घेरलं त्यानंतर मात्र चित्रा वाघ संतापल्या. आता काय म्हणतायत? त्या दिवशी म्हणतो त्या तुम्हाला व्यवस्थित वेळेत तुम्हाला सिलेंडर मिळणार, आता म्हणतायत 25 दिवस, तर आधी पण मिळत नव्हता, मग काय त्याच्यामध्ये नवीन आहे? कशी पलटी मारावी हो. म्हणजे माणसाने इतकं कसं पलटी मारावं? माणसाने आयुष्यात सर्व काही करावं, पण त्या सरड्याला लाजवू नये, सरड्याला आपलं काम करू द्यावं, माणसाने सरडा बनवू नये. जरा पहा ना आज काय पलटी मार. 25 दिवस असंही लागतात, त्यामुळे आज बुक केलं आणि मला 8 दिवसात मिळेल असं तर एरवी होत नाही, त्यामुळे आताही होण्याचं काही कारण नाहीये. 25 दिवस असंही लागतात, त्यामुळे आज बुक केलं आणि मला 8 दिवसात मिळेल असं तर एरवी होत नाही, त्यामुळे आताही होण्याचं काही कारण नाहीये. 25 दिवस असंही लागतात, त्यामुळे आज बुक केलं आणि मला 8 दिवसात मिळेल असं तर एरवी होत नाही, त्यामुळे आताही होण्याचं काही कारण नाहीये. महाराष्ट्रात स्वतः एवढी घाणेरडी परिस्थिती असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माफ करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जातात आणि तिथे गेल्यानंतर पत्रकारांनी विचारल्यानंतर सांगतात की ती जहाज कशी सुखरूप आली, भारताच्या झेंड्यावर आली, त्याबद्दल सुद्धा पंतप्रधानांचे मी अभिनंदन करायला गेलो होतो. तो मगाचा व्हिडिओ मुंबईतला आहे, मुंबईतला आहे तो व्हिडिओ. काही वेगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर झूम करून पहा. मुंबई पोलिसांची गाडी दिसते त्याच्यामुळे. तुम्हाला अनेकांना वाटेल हे मुंबईत नाही, दिल्लीत असू शकतं, दक्षिणेतलं असू शकतं. मुंबई आहे, मुंबई पोलिसांची गाडी दिसेल त्याच्यामुळे तुम्हाला मगाच्या व्हिडिओमध्ये. मग हे कुठे तुम्ही लपवणार? म्हणजे कोंबडं झाकलं म्हणून दिवस उजळायचा राहत नाही. जरा एकनाथ शिंदे काय म्हणाले पहा ना. आपले होर्मुझ मधून 2 जहाज तेलाची मोठी जहाज आली, त्याला हिरवा कंदील इराणने दिला. या बाबतीत देखील मोदीजींशी बोललो मी की आपल्या चांगल्या रिलेशनमुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत.
पण खरंच एक गोष्ट मनामध्ये येते, मी तुम्हाला 2 व्हिडिओ आणखी दाखवतो, त्यामध्ये मी 2 महिलांचे आक्रोश दाखवतो. त्याच्यामध्ये एका ठिकाणी त्या महिलेने चक्क अगदी देवीचं स्वरूप घेतलंय, म्हणजे जीभ वगैरे बाहेर काढून ज्या प्रकारे ती तिथे हंगामा करते, अगदी देवीचं स्वरूप वाटतं ते. मी विचार करतो, ज्यावेळेस चुकीची माणसं निवडली जातात त्यावेळेस या असल्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात. मी तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवतो. ज्यावेळेस आपण 1500 मध्ये विकले जातो त्यावेळेस या असल्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात. पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये कसं जगायचं, कसं खायचं. हे काही महाराष्ट्रातले व्हिडिओ नाहीत. एक मला वाटतं पश्चिम बंगालचा किंवा ओरिसाचा असावा, आणि एक असाच कुठला तरी. महाराष्ट्रातले ते वाटत नाहीत मला व्हिडिओ, पण देशभर ही परिस्थिती आहे दाखवण्यामागचं तुम्हाला माझं तात्पर्य आहे. मला हेच म्हणायचंय, 10,000 मध्ये आपण बिहारात विकले जातो, 10,000. मला वाटतं 2,000 मध्ये आपण मध्य प्रदेशात विकले जातो. आपली मतं विकली जातात. मला म्हणायचंय, आपली मतं विकली जातात. 1,500 मध्ये महाराष्ट्रात आपलं मत विकलं जातं. आता बघा ना, 7,000चा ब्लॅक मार्केटमध्ये सिलेंडर मिळतोय. ती महिला, आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवेल त्यात ती महिला म्हणते 7,000चा ब्लॅक मार्केटमध्ये सिलेंडर मिळतोय. जर एकदा हा व्हिडिओ पहा, मी पुढे माझं विश्लेषण करतो. ड्यूटी नहीं जा पाएंगे तो गैस के लिए क्या खिलाएंगे बच्चों को? ये बताइए, 1 हफ्ते से दौड़ रहे हैं, गैस नहीं मिल रही है, क्या खिलाएंगे बच्चों को? क्या आदमी कमाएंगे? ड्यूटी करेंगे, गैस भरवाएंगे, 7,000 का सिलेंडर है, क्या करेगा आदमी? और यहाँ ये बताया जा रहा है कि सिर्फ लोगों को परेशान किया जा रहा है, कोई दिक्कत नहीं हो रही है। 1 हफ्ते से दौड़ रही हूँ सर, गैस नहीं मिल रहा है, क्या करेंगे बताइए? बच्चों को कहाँ से बाहर से कैसे, वही पराठा 20 का देता है, वही 40 का दे रहा है, क्या खिलाएंगे? जब कमा नहीं पाएंगे तो क्या खिलाएंगे बच्चों को? ही महिला म्हणते 7,000 सिलेंडर मिळतोय. मग मला एक सांगायचं, 10,000 मिळालेत ना बिहार निवडणुकीमध्ये, त्यातले 7 घाला किती ते? पहिल्या सिलेंडरला 7 जातील. दुसऱ्या सिलेंडरमध्ये उरलेले मागाचे 3, स्वतःचे 4 घाला. पुढची 5 वर्ष आपण 10,000 मध्ये विकलेलं गेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये दीड मिळतंय. ब्लॅकने सिलेंडर समजा 4 ला मिळत असेल, 5 ला मिळत असेल, ते 1,500 जमा केले असतीलच की, ते घालायचे तिथे. मग त्याच्यानंतर पुढच्या सिलेंडर्स स्वतःच्या खिशातनं घालायचे. असंच मध्य प्रदेश असेल, सर्व राज्यांमध्ये. जर आपण आपली मतं 1,500, 5,000, 7,000, 10,000 विकत असू ना, तर आपण याच राहणीमानासाठी, आपण याच सगळ्या गोष्टींसाठी पात्र आहोत. आपण डिझर्व करतो. असो, मला काही ते कोणाला ट्रोल करायचं नाही, कोणाच्या परिस्थितीचा मजाक उडवायचा नाही, पण परिस्थिती तशी घडतेय. या सर्व गोष्टींनी देशाची सत्ता पालट झाली. आज तुम्ही पहा ना, खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे नरेंद्र मोदी आज त्यांच्याच पक्षात कित्येक भ्रष्टाचारांना घेऊन बसले. अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, पण आपण या सर्व गोष्टींना किती महत्त्व देतो हे सुद्धा तितकं. कारण आज काय वाटतं तुम्हाला, ही लढाई फक्त विरोधी पक्षांची आहे? अजिबात नाही. ही लढाई तुमची आहे. ज्यावेळेस सिलेंडरच्या रूपात ह्या लढाया तुमच्या घरांपर्यंत येऊन पोहोचतात त्यावेळेस लढाई तुमची सुद्धा होते. ही फक्त विरोधी पक्षांची लढाई नाही, तुमची सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या.